रात्री नवीन हॉटेलमध्ये बीच रिसॉर्टमध्ये चेक इन केलं, एस्ट्रॉन टँगू. ॲक्च्युली काल रात्री आम्ही खूप लेट थोडं बीच रिसॉर्टमध्ये चेक इन केलं, त्याच्यामुळे मी काल रात्री दाखवू नाही शकली, पण मी आता दाखवते तुम्हाला. एस्ट्रॉन टँगू रिसॉर्ट हे बीचपासून खूप जवळ आहे. लाईक 200 मीटर्सवरच बीच आहे इकडून, आणि ही लेन खूप फेमस आहे. ऑलमोस्ट सगळे शॉप, ओल्ड मॅन, मॅड मंकीज हे दोन्ही इकडेच आहेत. लेन खूप फेमस आहे. त्याच्यानंतर हे आमचं रिसॉर्टचं एंट्रन्स आहे. हे लॉबी आहे. वेटिंग एरिया आहे इकडचा. मनी चेंज, करन्सी एक्सचेंजचं काउंटर पण आहे इकडे. हे त्यांचं रिसेप्शन काउंटर आहे. आमचा रूम हा इकडेच फर्स्ट फ्लोअरलाच आहे खाली, कारण आम्ही लगून व्ह्यूचा रूम घेतला आहे. सो इकडे फर्स्ट फ्लोअरला लगून व्ह्यूचा रूम फर्स्ट फ्लोअरलाच आहे. आमचा खालीच आहे. मी तुम्हाला आता सध्या बाहेरूनच दाखवते लगून व्ह्यू कसं आहे. हे आहे लगून व्ह्यू. हे लगून व्ह्यू आहे आणि हे लगून व्ह्यूचे रूम्स आहेत. ही बाहेर लगून व्ह्यूची गॅलरी आहे आणि आतमधल्या साईडला रूम आहे. हे त्यांचं ग्राउंड फ्लोअरलाच आहे. प्लस आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये रूफटॉपला आलो आहे, 5th फ्लोअरला. तिथे ॲक्च्युली इथे असं आहे की इकडे ब्रेकफास्ट वगैरे इकडेच होतो, प्लस पूल पण इथेच आहे. मला दाखवते. आम्ही आता सध्या स्विमिंगसाठी आलो आहे आणि प्लस ॲक्च्युली हा सर्फिंग बीच आहे. मला दाखवू दे. इकडे सर्फ करतायत. आम्ही आता ॲल्मंड फ्रॅपे आणि ब्लॅक फॉरेस्ट मागवलं आहे, ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. आणि लंचसाठी मागवलं आहे चिकन कॉसेडीला. ते अजून आलं नाही आहे. मी तुम्हाला ह्यांचा मेन्यू पण दाखवते. हा त्यांचा ड्रिंक्सचा मेन्यू आहे. हा त्यांचा ड्रिंक्सचा मेन्यू आहे. आणि हा त्यांचा फूड मेन्यू आहे. थर्ड इकॉनॉमी ना मेरा फ्रैपे मुझे वापस. आणि त्यांचं ड्रिंक्स आणि फूड दोन्ही मेन्यू ॲक्च्युली मध्ये प्राइसिंग खूप चांगले आहेत. म्हणजे इकॉनॉमिकल प्राइजेस आहेत, उगाचचे हाय प्राइजेस नाही आहेत. आणि आता चिकन कॉसडीला येईलच तेव्हा मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की त्यांचं फूड कसं आहे.
चिकन कॅसिडेल. कॅसेडिला. हे चिकन कॅसिडीला आलं आहे. दिसायला तर खूप छान दिसतंय, म्हणजे खायला पण खूप छानच असेल. सो मी आता ट्राय करते, मी खाते आणि मग तुम्हाला सांगते कसं आहे ते. आम्ही आता ला बरिसाला आलो आहे, बट ला बरिसाच्या बाजूलाच कांगू सेंटर आहे. इट्स अ शॉपिंग सेंटर. सो लेट्स सी. मी तुम्हाला दाखवते शॉपिंग सेंटरमध्ये काय काय आहे. ज्वेलरी शॉप्स. Hello, this is Lucky. It's okay. Sorry. It's okay. It's okay. Come on. Oh, how do you want? I'm fine. Hey, so. Oh. तू चकमा हवं का? आपण त्यात बोलली त्याच्या खालचा पण. कोणासाठी? आम्ही आता ला बरिसाला आलो आहे. तुम्हाला दाखवते. हा एंट्रन्स आहे ला बरिसाचा. आणि हा आतमध्ये जायला रोड आहे. किती मस्त आहेत ना, असं एस्थेटिक. एंट्री आहे. फोटो एक फोटो बूथ पण आहे, जिथे तुम्ही आतमध्ये जाऊन पे करून फोटो काढू शकता. हा काय फिल्टर आहे? केलं आहे बरं. मी मला आपण ला बरिसाचा एंट्रन्स आहे. एंट्रन्स मीन्स इथून आपण आतमध्ये आलो आहे. जो मी पहिले दाखवला तो एंट्रन्स होता. सो ला बरिसा इज फुल ऑफ एस्थेटिक कॅफे. आम्ही आता ला बरिसामध्ये आलो आहे. मी तुम्हाला बोललीच होती आम्ही ला बरिसाला आलो आहे. अँड जस्ट आम्ही इकडे फॉर सिटिंग, म्हणजे इथे आम्ही पॅकेज घेतलं आहे. इट्स 2 मिलियन पॅकेज. 2 मिलियनच्या पॅकेजमध्ये आम्हाला असं बसण्यासाठी आहे. अँड लाईक दिस. त्याच्यामध्येच तुमचं सगळं फूड अँड बेवरेजेस एव्हरीथिंग इज इन्क्लूड. इट्स अप टू 2 मिलियन. आणि हा कॅफेचा व्ह्यू आहे. कॅफेचे वाईब्स आहेत. इट्स व्हेरी नाईस. नेक्स्ट टू बीच. ऑन बीच. ॲक्च्युली मी इकडे बघितलं की इथे फक्त आम्ही एकच इंडियन फॅमिली आहे. एव्हरीवन इज हिअर इज फॉरेनर.
बरीसा मेन्यू. मी तुम्हाला मेन्यू दाखवते, तर तुम्ही ते झूम करून बघू शकता. झूम करू शकता. त्यांच्याकडे किड्ससाठी पण डिफरंट मेन्यू आहे. फॉर ड्रिंक ऑल्सो अँड फॉर मील ऑल्सो दे हॅव अ डिफरंट मेन्यू. आणि हा त्यांचा ला बरिसाचा ड्रिंक मेन्यू आहे. दिस अ ड्रिंक मेन्यू. ड्रिंकचा मेन्यू पण दाखवतो तुम्हाला. ओपन इट प्रॉपर्ली. हा ला बरिसाचा मेन्यू आहे. मी तुम्हाला फूड मेन्यू आणि ड्रिंक मेन्यू दोन्ही पण दाखवत आहेत. सो तुम्ही चेक करा. आणि आय थिंक सो जर तुम्ही बालीला ट्रिप करत असाल, प्लॅन ट्रिप करत असाल, तर नक्कीच एकदा ला बरिसाला. मी कॅपेचिनो ऑर्डर केली आहे. कॅपेचिनो कम विथ कुकी. आणि मी मायरासाठी ऑरेंज स्क्वॉश ऑर्डर केलं होतं. फ्राईड चिकन विंग. आम्ही ला बरिसामध्येच बसलो आहे. तर ला बरिसामधून आपण जेव्हा खाली बीचवर जायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी ती लोकं असं स्टॅम्पिंग करत आहेत. कारण की इकडे लाईनमध्ये खूप सारे शॅक्स आहेत. सो की आपण ला बरिसाचेच आहोत कस्टमर्स, त्याच्यासाठी त्या लोकांनी तसं स्टॅम्पिंग केलेलं आहे. आणि हा बीच व्ह्यू आहे. ओ माय गॉड. कम या दिस साईड. ॲक्च्युली इथे 2 दिवसपासून संध्याकाळी पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे सनसेट व्यवस्थित बघायलाच नसतं. तनालॉटला आलो आहे. सो जस्ट आता एंटर केलं आहे तनालॉट. जस्ट एंटर केलं आहे तनालॉटसाठी. अजून आम्ही आता गाडीमध्येच आहोत. Orang asing berapa? 200. हे आम्ही आता तनालॉटसाठी एंट्री केली आहे. जसं मी बोलली तुम्हाला की 75,000 के
फॉर ॲडल्ट आणि 40,000 के फॉर चाइल्डसाठीची एंट्री तिकीट आहे. इकडे पार्किंग एरियामध्ये आपल्याला उतरवतात. पार्किंग एरियामधून उतरलं की त्याच्यानंतर थोडंसं चालत जायचं आहे. थोडंसंच डिस्टन्स आहे. आय थिंक सो 500 मीटर्सपर्यंत असेल. आपल्याला चालत जावं लागतं तनालॉट टेम्पलसाठी. इथे हे इंडियन फूड्स रेस्टॉरंट पण आहे. इंडियन रेस्टॉरंट पण आहे. नाव आहे वरॉंग ऑरेंज. इंडियन रेस्टोरेंट है वरॉंग ऑरेंज. नारियल पानी वो कैसा तैयार तैयार ही मिल रहा है. कम बैक. हे असे ती लोक काहीतरी सेरेमनीसाठी चालले. आणि आज इकडे किड्सची पिकनिक पण आली आहे. ब्लू तनालॉट. देन Nice picture, Mr. There. Yes, yes. it's like a broken bridge. Where is temple? That side. Yeah. Okay. हे मस्त असं खूप छान असं Spot आहे. स्पॉट आहे. म्हणजे हे लाईक ब्रोकन ब्रिज सारखं वाटतंय मला. This is a temple, the name Batu Bolong Temple. Yeah. आणि आता आम्ही इकडनं पुढे जातोय. त्या साईडला तनालॉट टेम्पल आहे. हो हो. नाईस ना. हा खूप मोठा अजगर आहे. आणि त्या अजगर बरोबर ती लोक बोलत आहेत की तुम्ही फोटो काढू शकता. आणि हे बंद आहे टेम्पल वाटतं. टेम्पल इज क्लोज आय गेस. अंकल टेम्पल इज क्लोज. हे टेम्पल आहे. Yeah, from there. या पण इट्स क्लोज. टेम्पलसाठी आतमध्ये एंट्रन्स केल्याच्यानंतर असे छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत जिथे तुम्ही फ्रूट, इन्स्टंट मॅगी किंवा नूडल्स, पाणी बॉटल, कोल्ड्रिंक सगळं घेऊ शकता. हा व्ह्यू आहे. You cannot keep shooting all the time like that. It can be a big video. आम्ही आता तनालॉटला आलो आहे. टेम्पलच्या इकडे ऑपोजिट साईडला बसलो आहे. पण ॲक्च्युली आम्ही निघताना खूप एक्सायटेड होतो की आज तनालॉट आम्ही आज ॲक्च्युली 2 टेम्पल्स इकडे कवर करणार आहोत. एक तनालॉट आणि एक उलंदान. आय थिंक सो. हां उलंदान. तर पण आम्ही आता तनालॉटला पोचलो. पण इथे खूप जास्त हायटाईड आहे. म्हणजे खूपच जास्त हायटाईड असल्यामुळे पूर्ण रस्ता तिकडचा बंद आहे. तर आता आम्ही तरी पण बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी दाखवतेच आहे की हायटाईड किती येते. तरी पण आम्ही प्रयत्न करू लाईक तरी पण आम्ही एक हाफ ॲन आवरपर्यंत इकडे थांबू. हाफ ॲन आवरमध्ये थोडंसं काहीतरी कमी झालं पाणी तर नक्कीच आम्ही जाऊ टेम्पलमध्ये. आणि नक्कीच तुम्हाला टेम्पल आतून दाखवेन. टेम्पलचं खाली उतरून टेम्पलच्या इथे व्ह्यू दाखवेन मी तुम्हाला. सो लेट्स होप की पाणी थोडं कमी होऊन दे. असे अजून माझे व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.